तो दिवस जेव्हा भारत खऱ्या अर्थाने उभा राहिला. 26 जानेवारी 1950. दिल्लीच्या राजपथावर सकाळची थंडी होती, पण लोकांच्या छातीत देशभक्तीची आग पेटलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातात संविधानाची जाड वही घेऊन उभे होते. ते पुस्तक फक्त कागद नव्हते, ते होते सामान्य माणसाचं स्वप्न. त्या दिवशी भारताने राजाची, इंग्रजांची सत्ता झुगारली आणि स्वतःला म्हटलं, आता या देशाचा राजा इथले नागरिक आहे. पहिल्यांदा शेतकऱ्याला हक्क मिळाला, गरिबाला आवाज मिळाला, स्त्रीला समानता मिळाली आणि प्रत्येक भारतीयाला ओळख मिळाली. त्या दिवशी ना फटाके होते ना सेलिब्रेशन, फक्त एक शांत निर्णय होता, आम्ही स्वतःचं भविष्य स्वतः ठरवू. म्हणूनच 26 जानेवारी हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तो आहे जबाबदारीचा, स्वाभिमानाचा आणि लोकशाहीचा सण. हा झेंडा फडकवताना इतकंच लक्षात ठेवा, हा देश आपल्या हातात दिला आहे, तो मजबूत ठेवणं हीच खरी देशसेवा. संविधान लागू झालं, पण बाबासाहेब आंबेडकर शांत नव्हते. ते म्हणाले होते, राजकीय स्वातंत्र्य मिळालं आहे, पण सामाजिक स्वातंत्र्य अजून बाकी आहे. त्या एका वाक्यात 26 जानेवारीचा खरा अर्थ दडलेला होता. त्या दिवशी कोणताही राजा जन्माला आला नाही, पण 140 कोटी नागरिकांना राजा बनवण्यात आलं. कोणी श्रीमंत म्हणून मोठा नव्हता, कोणी गरीब म्हणून लहान नव्हता. कायद्यासमोर सगळे एकसारखे झाले. शाळेत शिकणाऱ्या मुलालाही आणि सीमेवर उभ्या सैनिकालाही एकच ओळख मिळाली, मी भारतीय आहे. परेडमध्ये टँक, तोफा, मिसाईल्स दिसतात, पण त्याहून मोठी ताकद त्या संविधानात आहे, ज्याने आज 26 जानेवारी साजरा करताना फक्त झेंडा फडकवू नका, संविधानाचा आदर ठेवा, कारण संविधान जिवंत राहिलं तरच भारत जिवंत राहील. 26 जानेवारी 1950ला देशाला संविधान मिळालं, पण आज त्या संविधानाला आपली गरज आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं प्रत्येक कलम रक्त, संघर्ष आणि त्यागातून जन्माला आलं आहे. आज प्रश्न असा नाही की भारत स्वतंत्र आहे का, प्रश्न असा आहे, आपण जबाबदार नागरिक आहोत का? मतदानाच्या दिवशी आपण घरात बसतो, पण भ्रष्टाचारावर तक्रार करतो. कायद्याची गरज पडली की संविधान आठवतं आणि कर्तव्याची वेळ आली की तेच संविधान विसरतो. 26 जानेवारी आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, हक्क मागण्याआधी कर्तव्य निभवा. देशाला आज नवीन क्रांतीची गरज नाही, त्याला आज गरज आहे प्रामाणिक नागरिकांची. जर प्रत्येक भारतीय मीच बदलणार असं ठरवलं, तर बाबासाहेबांचं स्वप्न आजही जिवंत आहे. संविधान वाचूया, संविधान जपूया आणि संविधान जगूया. आज झेंडा फडकवतो, परेड संपते, पोस्ट स्टेटस रील्स येतात आणि उद्या सगळं परत विसरलं जातं. पण 26 जानेवारी आपल्याला प्रश्न विचारतो, तू या देशासाठी काय केलं? देशाला फक्त सीमेवर उभा सैनिकच लागतो असं नाही, तो लागतो प्रामाणिक शिक्षक, कर्तव्यदक्ष पोलीस, जबाबदार मतदार, नियम पाळणारा नागरिक. संविधानात फक्त अधिकार नाहीत, कर्तव्य लिहिलेली आहेत. बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं नव्हतं फक्त वाचा, ते म्हणाले होते जगा. जर आजचा तरुण जात, धर्म, राजकारणापलीकडे जाऊन मी भारतीय आहे इतकंच मनात ठेवलं, तर भारताला कोणीही हरवू शकत नाही. आज 26 जानेवारीला एकच प्रतिज्ञा घेऊया, देश बदलण्याआधी मी बदलणार. हा देश आपला आहे आणि तो मजबूत ठेवणं हीच खरी प्रजासत्ताक दिनाची सलामी आहे.